आणि या ठिकाणी पूजन करायचं आहे. तथागत गौतम बुद्धांचा तथागत गौतम बुद्धांचा अध्यक्ष तुम्ही काय येतो नाही धोनी मॅडम आगर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळेच आपण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता धनांना कोटी कोटी प्रणाम सर्वांना सविनय जय भीम. आज साप्ताहिक वंदनेच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी पूर्वार्ध या ठिकाणी संपन्न आदरणीय बापू आणि नोटीस राज्याच्या वतीनं झालेला आहे. यानंतर पुढचा भाग आपण या ठिकाणी घेत आहोत. आज या ठिकाणी आपण दर रविवारी एक वेगळे व्याख्यान आपण या ठिकाणी बोलवत असतो. बोलवण्याचा उद्देश आहे की आपल्याला या 3 महिन्याच्या काळामध्ये वर्षावासाचा काळ आहे, अतिशय ज्ञान घेण्याचा ज्ञान देण्याचा हा काळ आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी लताताई दळवी या प्रमुख धम्मप्रचार करणाऱ्या या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचा सत्कार आदरणीय जावळे सर या ठिकाणी जावळे सर आहे, या दवणे मॅडम आहे, त्यांनी या ठिकाणी मायेची शाल आणि पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार करावा मी त्याला विनंती करतो. रविवारी का नवीन उपक्रम आपण या ठिकाणी वर्षावासाच्या काळामध्ये राबवलेला आहे, राबवत आहोत आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे. आणि म्हणून दर रविवारचा कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत असताना अल्पोहार देण्याचा एक कार्यक्रम आपण छानपैकी राबवत आहोत. आणि आज अल्पोहार देणारे आपल्या विहाराचे कार्याध्यक्ष आदरणीय चंद्रकांत बापू चव्हाण कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे त्यांच्या मिसेस संगीता चव्हाण या दोघांचा सत्कार आदरणीय या ठिकाणी सेलाताई, त्याचप्रमाणे आपले कोषाध्यक्ष पाटील सर या ठिकाणी दिग्गज साहेब या तिघांनी यांचा सत्कार पुष्प आणि मायेची शाल या ठिकाणी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतोय. धन्यवाद. टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. कारण आजचा या ठिकाणी आपल्याला खरं म्हणजे दवणे मॅडमने गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे गेल्या एक 15 दिवसापूर्वी दळवी मॅडमचं नाव आपल्याकडे सूचित केलेलं होतं, पण त्याला वेळ नव्हता. गेल्या आठवड्यातच आपल्याला घ्यायचं होतं त्यांचं, पण त्या वेळेला पुढच्या रविवारी या ठिकाणी घेत असतो. आणि हा अल्प परिचय देत असताना तुम्हाला सर्वांना माहिती असावं का या ठिकाणी आयुष्यामध्ये लता दळवी शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या. आता धर्म कार्यात त्यांनी पूर्णवेळ करत आहे. शिक्षण क्षेत्र एक पवित्र क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. बरेचसे अधिकारी कर्मचारी घडवण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या हातून घडलेलं आहे. प्रबोध प्रेरणा विहार टिंगणे यांचे धम्म कार्य अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. या ठिकाणी प्रेरणा बुद्ध विहार जे आहे, ज्या वेळेस आम्ही त्या ठिकाणी जातो त्यावेळेस पाटील सर आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी जातो का यावेळेस त्या ठिकाणी त्या कार्यरत असतात. आणि महिलांचे सर्व कार्यक्रम श्रावणीपासून प्रशिक्षण देण्यापासून ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी करत आहे. तसेच त्या एक पत्रकार म्हणून देखील आपल्या सर्वांना परिचित आहे. त्यांच्याकडे जर पाहिलं तर तुम्हाला वाटतं की त्या पत्रकार आहेत, परंतु त्या हाडाच्या पत्रकार आहेत. कारण कुठल्याही बातमी काढण्याचं काम या ठिकाणी आमच्या दळवी मॅडम या ठिकाणी करतात. बोधिसत्व वंदना या चॅनलच्या माध्यमातून त्या आंबेडकरी चळवळीचे पुढे घेऊन जात. त्याच्यात आधी आपण पाहतोय जे चॅनल आहे तर बोधिसत्व वंदना या चॅनलचं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम
आणि आपला बौद्ध धर्म चळवळ, आंबेडकरी चळवळ, या चळवळी नेहमी प्रसारित करण्याचं काम त्या या ठिकाणी करत आहे. खरं त्यांचा सर्व परिवार अनेक वर्षापासून बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यात आघाडीवर आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. या वाक्याचा आधार घे, या तत्वाचा आधार घे. त्यांनी स्वतःचं घर पहिले या ठिकाणी सुशिक्षित केलं आणि त्यांनी मग इतर समाजाला शिक्षण देण्याचं काम आणि बाबासाहेबांच्या विचाराची चळवळ समाजापुढे प्रखरपणे मांडण्याचं काम त्या या ठिकाणी नेहमी करतात. या ठिकाणी मांडत असताना मी त्यांचे 2-3 भाषणं ऐकण्याचा योग आला. त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर त्यांचा आवाज खणखणीत आहे असं मला वाटलं नव्हतं, परंतु बोलत असताना या ठिकाणी अतिशय मुद्देसूद चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपले विचार मांडतात. आणि म्हणून आजचा त्यांचा जो विषय आहे, खरंच आपण बौद्ध आहोत का, बौद्धांची व्याख्या काय, हा एक चांगला विषय. बोधिसत्व म्हणजे काय आणि हा विषय एक अतिशय छान आहे. बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि आपण खरंच बोधिसत्व आहोत का, आपण स्वतःचं परीक्षण आपण स्वतः या ठिकाणी त्यांचं व्याख्यान झाल्याच्या नंतर करायचं आहे. मी जास्त वेळ न घेता आदरणीय लताताईंना मी विनंती करतोय का त्यांनी त्यांच्या व्याख्यानात सुरुवात करा. सर्वांना सविनय जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सर्व महामानव महामातांना त्रिवार अभिवादन करते आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा सविनय जय भीम करते. माझा उल्लेख खूप चांगल्या पद्धतीने परिचय करून दिला. एवढी काही मी मोठी नाहीये, मी एक बाबासाहेबांची अनुयायी आहे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी ते कर्तव्य म्हणून आपण काही गोष्टी केल्या पाहिजे, ते मी कर्तव्य निभावते आहे. छोटासा प्रयत्न करते आहे की मला जे ज्ञान मिळालेले आहे ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचावं. मला जे कळलेलं आहे ते आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. आणि त्यामुळे या व्यवहारामध्ये बरेचदा मला धवनेताईंनी पाचारण करण्याचा प्रयत्न केला, परंतु मला वेळ नसल्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्या प्रबुद्ध प्रेरणा विहारामध्ये कार्यक्रम सातत्याने होत असल्यामुळे मला जमत नव्हतं. परंतु आता या वेळेला विचारल्यानंतर मला नाही म्हणवलं नाही की आता आपण आलंच पाहिजे. आणि म्हणून मग 24 तारखेला प्रबुद्ध प्रेरणा विहारात प्रवचन असल्यामुळे 24 तारीख आपल्याला देता आली नाही आणि म्हणून आजचा दिवस रविवारचा आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि प्रवचन देण्याची संधी दिली. त्याबद्दल मी आपण सर्वांचं, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जावळे सर आणि आपण सर्व कार्यकारिणी या ठिकाणी बसलेले आयडी सर असतील, लोंढे सर असतील, पाटील सर असतील आणि पाटील यांचे नाव मला माहित नाही, ते सगळे सर आणि या ठिकाणी महिलांची संख्याही जास्त आहे. त्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा सविनय जय भीम करते आणि खूप खूप धन्यवाद देते. जे काही मला या बोधिसत्व कोणाला म्हणावं किंवा बोधिसत्व म्हणजे काय हे जे मला कळालेलं आहे त्या विचारातून मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते आहे. तर आपण बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो, मग बोधिसत्व म्हणून कोणाला म्हणायचंय तर बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्यामध्ये खूप छान विश्लेषण केलेलं आहे. बाबासाहेब असं म्हणतात की बोधिसत्व कोणाला म्हणायचं की जो बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, ज्याला बुद्ध बनायचं आहे त्याला बोधिसत्व म्हणायचं. प्रयत्नशील असणारा जो व्यक्ती आहे की जो बुद्धांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, बुद्धत्व मिळण्यासाठी प्रयत्न करतो, त्याला बोधिसत्व म्हणायचं. सत्व म्हणजे गुण असणं, बोधीचे गुण असणं म्हणजे बोधिसत्व. आता हे जे गुण आहेत ते कोणकोणते आहेत, त्याशिवाय आपल्याला त्या बुद्धांपर्यंत जाता येईल. तथागतांनी आपल्या सगळ्यांना माहिती की तथागतांनी किती कष्ट घेतलेले आहेत, किती त्रास सहन केलेला आहे, मानवाला सुखाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी स्वतः किती कष्ट घेतलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत आणि संबोधी प्राप्त केलेली आहे. आणि या संबोधीपर्यंत जाण्यासाठी त्यांच्या या बोधिसत्वाच्या ज्या 10 अवस्था आहेत त्या 10 अवस्था सुद्धा त्यांना कशा प्रकारे त्यांनी पार केलेले आहेत बुद्धत्व मिळण्यासाठी. आणि म्हणून बोधिसत्व कोणाला म्हणायचं तर हे बोधिसत्वांनी या 10 अवस्था आपल्या
पुस्तकामध्ये दिलेले 10 जन्मापर्यंत. जन्म म्हणजे काय, तर आपल्यामध्ये होणारे बदल आहे. जन्म म्हणजे फक्त आईच्या कुशीतून बाहेर आलेल्याला जन्म नाही म्हणत. तर आपले जे विकार आहेत त्या विकारांवर सुद्धा एकेका विकारावर विजय मिळवणं म्हणजे आपला पुनर्जन्म. म्हणजे आपल्याला वेगळं आपलं जे अस्तित्व आहे आधीचं व्यक्ती म्हणून मी रागीत आहे, परंतु माझा राग मी इथे विहारात येते, प्रवचन ऐकते आणि तो राग माझा हळूहळू कमी झालेला आहे. तर माझ्यातला हा जो बदल आहे, परिवर्तन आहे, तो सुद्धा एक जन्म. म्हणजे असे जन्म आपल्याला पार करण्यासाठी जे 10 अवस्था दिलेल्या आहेत बोधिसत्वाच्या, त्या 10 अवस्थांकडे आपण जाणार आहोत. पहिली अवस्था आहे मुदिता. मुदिताचा मराठीमध्ये अर्थ आहे आनंद. आनंद मिळण्यासाठी आपण काय काय करतो. आपण स्वतः एक व्यक्ती म्हणून आपण आनंद मिळण्यासाठी काय काय करतो, तर भौतिक गोष्टी ज्या आहेत आपल्याला सुख मिळण्यासाठी, चांगलं घर असेल, घरामध्ये सगळं फर्निचर असेल, नाही का, त्यानंतर आपल्याला सुखसोयी ज्या ज्या आपल्याला हव्यात त्या सगळ्या सुखसोयी मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला त्यातून आनंद मिळतो. म्हणजे बघा, आपण इतके कष्ट केलेले आहेत, म्हणजे आपल्या आधीच्या पिढीने की खूप त्रास सहन केलेला आहे आणि मग बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे आणि आपल्याला इथपर्यंत आपल्या आई वडिलांनी आणलेला आहे. त्यांनाही खूप त्रास झालेला आहे. पण आज आपण घर बांधलं, स्वतःचं असणं, त्याच्यात सुद्धा खूप आनंद मिळतो. पण तथागतांनी सांगितलंय की ही जी मुदिता आहे, ही मुदिता आपल्याला कशी मिळवता येईल, तो आनंद आपल्याला कसा मिळवता येईल, हा आनंद मिळवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे. तर तथागत असं म्हणतात की आपल्यामध्ये असणारे जे दुर्गुण आहेत, आपल्यामध्ये असणारे जे विकार आहेत, ते विकार आपल्याला काढायचे, ते विकार आपल्याला समूळ नष्ट करायचे. ते विकार जर आपल्याला समूळ नष्ट करता आले तर त्याच्यासारखा आनंद दुसरा काही नाही. आणि म्हणून तथागतांनी आपल्या मनाला खूप प्रमुख असं स्थान दिलेलं आहे. ते म्हणतात आपल्या मनातील मल म्हणजेच विकार हे आपल्याला घालवता आले पाहिजे. उदाहरण खूप छान दिलेलं आहे त्यांनी की सोनं आहे, आपण सोनं वापरतो आणि पुन्हा त्याला चकाकी आणण्यासाठी पुन्हा सोनाराकडे नेतो आणि सोनाराकडे नेल्यानंतर त्याच्यातलं बारीक बारीक जी माती, रेती जे काही असेल तो खूप बारकाईने ते सगळं स्वच्छ करतो. जे आपण दिलेलं जे आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र असेल किंवा अजून वेगळं काही असेल, तो दागिना आपण जेव्हा देतो तेव्हा मळकट असतो, परंतु तो जेव्हा शुद्ध करून देतो त्यावेळेला त्याला चकाकी आलेली असते. हे त्याच्यातलं बारीक सारीक बळ सुद्धा तो घालून टाकतो सोना. तसं आपल्याला सोनारासारखं व्हायचंय. म्हणजे कसं व्हायचंय तर आपल्यामध्ये असणारे जे जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण आपल्याला घालवता आले पाहिजे. मग ते आपण कसं घालवू शकतो, त्यात इतकी छान आपली वंदना झालेली आहे. वंदना होण्याआधी आपण ध्यान घेतलेलं आहे आणि हे जर ध्यान आपण घेतलं, 10 मिनिटाचं ध्यान असलं तरी सुद्धा आपण एकदम शांत बसतो. आपल्या मनामध्ये विचार असतात, ते विचार काही आपले जात नसतात, पण तरी सुद्धा ते घालवण्याचा प्रयत्न आपण त्या निमित्ताने करतो. विचार येत असतात, काही वेळेला वाईट विचार जास्त येतात, चांगले विचारांना फारच मिळत नाही. काही वेळेला दोन्हीचं मिश्रण असतं आपल्या ध्यानामध्ये. चांगलं पण असतं, वाईट पण असतं. कोणी अपमान केलेला आठवतं, कोणी आपल्याला सत्कार केलेला आठवतो. अशा आपल्या विचारांचं संमिश्रपणा आपल्या मनामध्ये असतो. आणि त्याचबरोबर जसं आपण ध्यानाची वाढवू स्थिती, म्हणजे 10 मिनिटाचा आहे, 20 मिनिटाचा आहे, 30 मिनिटाचा आहे, 1 तासाचा आहे, तर याच्यामध्ये आपल्या मनाला जी जी शांती लाभत जाते, विचार कमी होतात. मग आपल्याकडे जे गुण आहेत, मग ते सद्गुण असतील किंवा दुर्गुण असतील, याचा विचार म्हणजे आपलं स्वतःचं परीक्षण आपण करतो. जे विहारामध्ये बसल्यानंतर सुद्धा जेव्हा ध्यान करतो तर आपण ते केलं पाहिजे की आपल्या स्वतःचं परीक्षण आपण केलं पाहिजे. आपण नेमकं कसं वागतो, विहारात आल्यानंतर कसं असतो, विहाराच्या बाहेर गेल्यानंतर कसं असतो, याच्यामध्ये काही तफावत असते का, इथं मी चांगला बोलतो, बाहेर गेल्यानंतर कोणाची निंदा करतो का, ते जे दुर्गुण आहे हे आपण ध्यानातून आपल्याला समजतात. आणि म्हणून ध्यान केल्यानंतर अशा प्रकारच्या आपल्या मनामध्ये असलेला जो मल आहे म्हणजे विकार आहे, ते विकार घालवून जी शुद्धता आहे, मनाची पवित्रता आहे, ते आपण मिळवू शकतो. म्हणजे तो आनंद आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्याला जेव्हा आपण स्वतः आपल्या मनातले विकार घालू त्यावेळेला आपल्याला तो आनंद मिळतो. आणि बोधिसत्व नेमकं तेच करतो. बोधिसत्व बुद्धांकडे जायचा जो मार्ग आहे बोधिसत्वाचा, तर बोधिसत्व नेमकं तेच करतो की आपल्या मनातले विकार तो घालतो आणि निखळ आनंद त्याला प्राप्त होतो. दुसरी जी आहे अवस्था, ते अवस्था आहे विमला भूमी. आपल्या दोन्हीचं नावच विमल आहे.
विमलचा अर्थ आहे मल, विमल म्हणजे मल घालवणारा एकदम शुद्ध, म्हणजे ज्याच्याकडे शुद्धता आहे. मग जसं आता मी सांगितलं की मनाची शुद्धता आहे, ती शुद्धता आणखी वाढवून आणखी त्याच्यामध्ये भर टाकून मग तो काय आहे तर जो आनंद आहे तो आपल्याला टिकवता आला पाहिजे. म्हणजे जे विकार आपण घालवलेले आहेत ते विकार आपल्याला तसे टिकवून ठेवायचे. घालवलेले विकार पुन्हा आपल्यामध्ये येणार नाही याचा प्रयत्न करा. बघा अवघड आहे सगळं. आपल्याला राग येणार नाही असं आपण म्हणतो, मी आता कोणाचा द्वेष करणार नाही असं म्हणतो, मी कोणाचा हेवा करणार नाही असं म्हणतो ते पुढचं आपण राहतो. पुन्हा आपल्या मनाचे विचार वेगळे येत राहतात. जसं माझा आहे तसं तुमचा आहे. जे आपले विचार आहेत विकार आहेत ते पुन्हा वर येण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्याला वर न येऊ देता त्याच्या आणखीन आपल्या शुद्धतेची, पवित्रतेची, आनंदाची खोली वाढवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ही खोली जेव्हा आपण वाढवतो त्यावेळेला ही विमला भूमी आपल्या मनाची तयार होते. आणि म्हणून या अवस्थेमध्ये जो आनंद झालेला, आपल्यामध्ये विकार नाहीये आणि जो आनंद झालेला आहे हा आनंद आपण इतरांना वाटण्याचा प्रयत्न करतो. जे सुख वाटल्याने वाढतं, ज्ञान दिल्याने वाढतं, तसा आनंद सुद्धा आपल्याला झालेला आनंद आपण इतरांना दिला तर तो वाटतो. पण दुःख कोणालाही सांगू नये. दुःख दिल्याने आपणही दुःखी असतो, समोरच्यालाही आपण दुःखी करतो. आणि म्हणून ही जी विमला भूमी आहे, ही जी अवस्था आहे, ती अवस्था आहे कशी आनंद आहे तो चिरकाल आपल्याला टिकवता आला पाहिजे, चिरकाल तो राहायला पाहिजे. आणि हे टिकवण्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्यामध्ये असलेली संवेदना आपण जागृत केली पाहिजे. संवेदना म्हणजे काय तर वेदने आपल्याला दुसऱ्यांची कळते. संवेदना म्हणजे काय वेदनेसह आपल्याला आपली वेदना जशी कळते तशी इतरांची सुद्धा वेदना आपल्याला कळले पाहिजे. ती कळली तर मग आपण त्याच्यावर उपचार करू शकतो, आपण त्याला दया दाखवू शकतो, आपण आपल्यामध्ये असलेली करुणा आपण त्याच्यावरती वापरू शकतो किंवा त्याचा उपयोग करू शकतो. हे करण्यासाठी आपल्याला या अवस्थेमधून जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून या आपल्या मध्ये असणारे जे विकार आहेत ते विकार घालवल्यानंतर पुन्हा ते विकार येऊ नये म्हणून प्रयत्नशील राहणं. हे जेव्हा आपण करू आनंदामध्ये आणखी भर टाकू, आपलं मन अजून शुद्धतेकडे नेण्याचा आपण प्रयत्न करू. ही अवस्था म्हणजे विमला भूमीची अवस्था. तर हा विषय खूप मोठा आहे, पण अगदी कमी शब्दामध्ये जसं तुम्हाला कळेल असं सोपे शब्दात सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे. काही चुकल्यास क्षमस्व. तिसरी जी अवस्था आहे ती आहे प्रभाकारी अवस्था. प्रभाकारी अवस्था, प्रभाकारी म्हणजे तेजस्विता. तेज म्हणजे काय सूर्याचे किरण आपल्याकडे पडतात ते तेज आहे सूर्याचं. मग असं सूर्याचं तेज आपल्याला कोणी दिलंय तर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. त्यांच्या विद्वत्तेतून, त्यांच्या या संविधानातून, त्यांच्या या दिलेल्या धम्मातून त्यांनी इतका अभ्यास केलेला आहे. त्यांनी त्या अभ्यासातून माझ्या सारख्या विद्वानाला सुद्धा त्यांनी किंमत दिली नाही. आपल्या सगळ्यांना माहिती बडोद्याचा प्रसंग, तो मी सांगणार नाही, पण तिथं जो काही अपमान झालेला आहे त्यांचा, तर मी एवढं विद्वान असून, मी एवढं शिकलेला असून सुद्धा माझा जर असा अपमान होत असेल तर माझी गोडी बाबडी जनता आहे, अडाणी जनता आहे, तिचं काय होत असेल. ही संवेदना त्यांच्या मनामध्ये आजपासून होती, ते आणखी जागृत झाल्याने त्यांना वाटलं नाही. मी जे काही इथून पुढचं काम करणार आहे ते फक्त आणि फक्त माझ्या समाजासाठी करेल, माझी सगळी बुद्धी मी समाजासाठी वापरेल आणि ती आणखी तेजस्वी करण्याचा मी प्रयत्न. आपल्या सगळ्यांनी बाबासाहेब परदेशात पुन्हा गेले, पुन्हा त्यांनी खूप अभ्यास केला, वेगवेगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना म्हणजे राज्यघटनेचा अभ्यास केला. इतकं सगळं ज्ञान त्यांनी मिळवलं आणि त्या ज्ञानाचा उपयोग फक्त आणि फक्त आपल्या समाजासाठी केलं, म्हणजे पूर्ण आपल्या जगातल्या समाजासाठी केलं असं म्हटलं तर काही वावगं करणार नाही. म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेबांची बुद्धीची जी तेजस्विता आहे ती तेजस्विता मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. बुद्धांनी सुद्धा आपल्याला माहिती की जे 6 वर्ष खूप वेगवेगळ्या प्रकारचं ध्यान केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे चिंतन केलेलं आहे, मनन केलेलं आहे, त्याशिवाय ध्यानाच्या 8 अवस्था त्यांनी पार केलेल्या आहेत, त्याशिवाय त्यांना बुद्धत्व प्राप्त झाल्याचं. मग ही जी तेजस्विता आहे ही तेजस्विता म्हणजे जसं की आपण आरशासमोर उभं राहिलं, आरसा मळलेला असेल तर आपला चेहरा कसा दिसेल, मलेला दिसेल.
परंतु आरसा जर स्वच्छ असेल तर आपण सुद्धा प्रतिमा कशी दिसते, स्वच्छ दिसते. तसं इतकं आरशासारखं निर्बल आपल्याला राहतात. जे काय सुद्धा त्याला डाग पडले तर ते आपल्या सुद्धा मनाला लगेच कसतर वाटतं. तसं आपल्यामध्ये असलेले दुर्गुण आहेत, ते आपल्यामध्ये असलेला जो आनंद आहे तो आनंद इतरांना देण्यासाठी, दुर्गुण घडवण्यासाठी या सगळ्या अवस्था आपल्याला एकामागे एक अशा पार कराव्या लागतात. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला स्वच्छ झालेली ही जी बुद्धी आहे, ही बुद्धी आपल्याला काय शिकवते बघा. पहिले आहे मुदिता, दुसरा आहे विमला भूमी, तिसरे आहे प्रभाकारी, तेजस्वी. आपल्याला असं सांगते की हे जग अशाश्वत आहे. काय आहे? अशाश्वत. म्हणजे आज आहे उद्या असणार नाही. इथं त्यांनी अनिश्चितता सांगितली. म्हणजे काय आहे? सगळं काही नित्य नाही. नित्य आहे तो फक्त आपल्याला जो मिळतो तो आनंद. निखळ आनंद ज्याला आपण म्हणतो तो चिरकाल आपल्याला टिकवता येणं म्हणजे खऱ्या अर्थाने अनित्यता आहे. की एखादी वस्तू उत्पन्न होते, नष्ट होते, पुन्हा उत्पन्न होते, याला आपण अनित्यतावाद म्हणतो. म्हणजे आपण जन्माला आलेलो आहोत आणि आज मी तर उद्या आपण मरणार आहोत. पण हे सत्य आपण स्वीकारतो. ते वास्तवता स्वीकारणं हे खूप महत्वाचं आहे. की आज आपण आहोत, उद्या जाणार आहोत, पण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं जे आयुष्य आहे हे आयुष्य आपण कसं घालवलं पाहिजे हे आपल्याला तत्वज्ञानी आणि बाबासाहेबांनी शिकवलं. मग हे आयुष्य माझं आनंदी असेल, इतरांना आनंद देणार असेल, इतरांचं कल्याण करणार असेल तर माझ्या आयुष्याला अर्थ आहे. इथं कर्मसिद्धांत सुद्धा येतो, परंतु आपण त्या याच्याकडे आपण जाण्यासाठी असतो की अशा प्रकारे आपल्याला सर्वोच्च ज्ञान मिळण्याची आपली इच्छा, म्हणजे हे मला आलंय आता याच्यापुढे काय, याच्यापुढे काय, अशा आपली ज्ञानाची भूक वाढली पाहिजे. आणि अशी ज्ञानाची भूक या अवस्थेमध्ये आपली वाढत नेणं, वाढवत नेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून तथागतांनी जे काही सिद्धांत सांगितलेले आहेत आणि तर यामध्ये बोधिसत्वाची जी चौथी अवस्था आहे ती आहे अर्चिस्मती भूमी. अर्चिस्मती हा शब्द असा आहे की मतीचा अर्थ आहे बुद्धी. मतीचा अर्थ काय आहे? बुद्धी. पण ती कशी असली पाहिजे तर अर्चिस पाहिजे, म्हणजे अग्नीप्रमाणे तळतात. मती म्हणजे बुद्धी, ती कशी असली पाहिजे? अग्नीप्रमाणे तळपणारी पाहिजे. बाबासाहेब म्हणायचे की बोलायला मी उभं राहिलं की काय बोलताय, म्हणजे इतकं त्यांच्याकडे प्रगाढ ज्ञान होतं की ते ज्ञान ते आपल्या सगळ्यांमध्ये की घटना सभेमध्ये जेव्हा भाषण करत होते बाबासाहेब 1.5 तास एकही माणूस त्या संसदेमधला अजिबात हल्ला नाही. म्हणजे इतकी त्यांची बुद्धी इतकी तल्लख होती. ते एका पाठोपाठ जेव्हा राज्यघटना लिहायची होती त्यावेळेला बाबासाहेबांना त्या ठिकाणी बोलावून त्यांना सांगितलं की तुमचं काय मत आहे की आपल्याला राज्यघटना तयार करायची आहे तर याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे. तर बघा त्यावेळेला बाबासाहेबांनी इतका अभ्यास केला होता, हातात कुठलाही कागद न घेता त्यांच्या बुद्धीने असं त्यांनी सांगितलं की गाव आहे, गाव पातळे अगदी खेडेगाव, त्या खेडेगावापासून दिल्लीपर्यंत म्हणजे राज्यापासून देशापर्यंत, म्हणजे गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश इथपर्यंतचे सगळे कसं गावाचं नियोजन असेल, तसं तालुक्याचं नियोजन असेल, त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कशी असेल, त्याचा कारभार कसं चालेल, म्हणजे गावच्या कारभारापासून देशाच्या कारभारापर्यंत ते सगळं त्यांनी इतकं छान मांडलं. जे तळवण्याचं अग्निप्रमाणे तळवणारी बुद्धी. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्याप्रमाणे जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांगिक मार्गाचा उपयोग केला, सांगितलेला आहे. मग अष्टांगिक मार्ग म्हणजे काय? आपल्या सगळ्यांनी त्याबद्दलचं प्रवचन ऐकलेलं आहे, आपण वाचलेलं आहे, पण तरी सुद्धा फक्त त्या अंग सांगणार आहे 8, त्याच्यामध्ये जास्त विश्लेषण मी करणार नाही. तर याच्यामध्ये अष्टांगिक मार्ग आपल्याला आचरण केल्यानंतर जे काही आपल्याला समाधीपर्यंत आपल्याला जाण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे. जसं की या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था जशा आहेत तशाच अवस्था, तशीच अंग, ही 8 अंग या अष्टांगिक मार्गामध्ये दिलेली. पहिलं आहे सम्यक दृष्टी, म्हणजे वास्तव आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. क्लासमध्ये पाणी अर्धा एका भरलेलं आहे ते विचारण्याचं काही भानगड नाही. तर जे आहे ते सांग. जसं की पूर्वी आपण दगडाला देव मानत होतो, आज मानताय का? आता आपल्याला सम्यक दृष्टी आलेली आहे. हा दगड आहे ना, पुजायचं नाही आपल्याला. ही दृष्टी येणं, वास्तव स्वीकारता येणं म्हणजे खऱ्या अर्थाने सम्यक दृष्टी. दुसरा आहे सम्यक संकल्प. संकल्प म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा आपण केलेला निर्धार
किंवा एखाद्या गोष्टीचा केलेला निश्चय. उदाहरणार्थ जानेवारी आलं की आपण अनेक संकल्प करतो. 1 जानेवारीला मला हे करायचं, मला ते करायचं, मी आता व्यायाम करणार आहे, मी आता पुस्तकाचं वाचन करणार आहे, मी रोज विहारात जाणार आहे, मी हे तत्वगतांचं किंवा बाबासाहेबांचं जे जे लिखाण आहे ते मी वाचणार आहे आणि मेन म्हणजे माझ्यात जे दुर्गुण घालवण्याचा मी प्रयत्न करणार. तर अशा अनेक संकल्प आपण करतो. पण ते संकल्प खरंच आपण नेतो का, वर्षभर पूर्ण करतो का? आपण करत नाही. माझ्या सहित मी सांगते की मी जरी संकल्प केला तर मी पूर्णत्व देण्यासाठी तेवढी तत्पर राहत नाही, सजग राहत नाही. असं का होतं? त्याला अनेक कारण. तर म्हणजे काय करायचं, तर आपल्याला सम्यक संकल्प केल्यानंतर जो बाबासाहेबांनी केला की मी समाजाचा उद्धार करेन आणि त्याला त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आपल्या सगळ्यांना माहिती काय काय हालअपेष्टा त्यांनी दिल्या. तथागतांनी निर्धार केला परिव्राजक झाल्यानंतर युद्ध संपलेलं झालेलंच नाहीये, पुन्हा रोहिणी नदीच्या पाण्याचा समन्वय झालेला आहे, त्याच्यासाठी भांडण झालेलं नाही, तंटा झालेला नाही, युद्ध होणार नाही. परिव्राजक झाले तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता आणि पुन्हा राज्यकारभार करू शकता असं जरी इतरांनी सांगितलं तरी परिव्राजक झालेल्या सिद्धार्थ गौतमांनी जो संकल्प केला होता त्यावेळेला की मी या समाजामध्ये दुःख आहे ते दुःख दूर करण्यासाठी मी नव्या धम्माचा मार्ग शोधणार आहे, तो शोधण्यासाठी जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी करेन. हा संकल्प त्यांनी केला तो कधीच नाही. असा संकल्प आपल्याला करता आला पाहिजे, त्याला म्हणायचं सम्यक संकल्प. पुढचा आहे सम्यक वाणी. वाणी म्हणजे काय? वाचा. म्हणजे आपण बोलतो आहे ते. मग आपण बोलतो कसं पाहिजे आपलं बोलणं? काही वेळेला आपण म्हणतो आधी बोलतो आणि म्हणतो उगीच आपण त्याला काहीतरी बोलतो, म्हणजे नंतर आपल्याला वाईट वाटतं, म्हणजे आपण चुकीचं बोललेलं असतो हे नंतर कळतं. पण हीच वाणी आपल्याला कशी पाहिजे? शुद्ध आहे. काया वाचा म्हणे आपण पवित्र असले पाहिजे. म्हणजे वाणीने सुद्धा आपल्याला चांगलं बोलता आलं पाहिजे. इतरांचा अपमान होणार नाही ना असे शब्द आपण वापरले पाहिजे. इतरांचं मन दुखवणार नाही ना असं आपल्याला बोलता आलं पाहिजे. ही सम्यक वाणी आपल्याला मिळवायची. आपण 2 मैत्रिणी बोलत असलो, 2 मित्र बोलत असलो तरी मित्रामित्रांची गप्पा मारताना सुद्धा त्याच्या दुर्गुणावर तर आपण बोल दाखवत नाही ना असाही विचार आपल्या मनात आला पाहिजे. त्याला म्हणायचं सम्यक वाणी. आणि ही वाणी त्याच्याच पुढे जाऊन आपल्याला आणखी सांगते की ही जी सम्यक वाणी आहे ही सम्यक वाणी आपल्याला सम्यक कर्मांताकडे घेऊन जाते. बघा, पहिला आहे सम्यक दृष्टी, आपल्याला जे काही करायचे करतो. दुसरा आहे सम्यक संकल्प, आपण निर्धार केलेला आहे चांगलं वागण्याचा. त्यानंतर मग चांगलं वागण्यासाठी माझी वाणी मी चांगली ठेवली पाहिजे. ते केल्यानंतर मी नुसतं बोलणार नाही, बोलल्याप्रमाणे वागणार आहे म्हणून कर्मांत दिलेला आहे सम्यक कर्मांत. कर्म म्हणजे आपण जे काही करतो काम त्याला कर्म म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक कुशल कर्म आहे आणि एक अकुशल कर्म आहे. तर मग कुशल कर्माकडेच आपला ओढा असला पाहिजे. अकुशल कर्म आपल्याकडून घडत असेल तर हे घडत असलेलं कर्म आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? आपलं ध्यान असलं पाहिजे, आपलं सजग असलं पाहिजे मन की अरे मी करतो हे चुकीचं आहे. हे मला जेव्हा कळेल खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माच्या मार्गावरती आचरण करतो असतो, खऱ्या अर्थाने मी सम्यक कर्मांत करतोय असतो. जे जी कर्मांताची म्हणजे कर्म करणार आहे ते कर्म सुद्धा माझं कसं असलं पाहिजे? सजगतेने केलेलं कुशल कर्म असतं. आणखीन उदाहरण मी काही देणार पुढच्या याच्याकडे जाणार की याच्यानंतर सम्यक आजीविकेकडे जाणार. बघा, इतकी छान अंग दिलेले आहेत की एकाकडे आपल्याला उठवायला सांगितले की हे केल्याशिवाय तुम्ही हे नाही करू शकत. सम्यक आजीविका म्हणजे आपण उदरनिर्वाह जे करतो हा उदरनिर्वाह करण्याचे साधन. मग आपण नोकरी करत असतो, आपण व्यवसाय करत असतो, आपण इतर काही काम करत असतो. या कामामध्ये आपण निस्वार्थपणे म्हणजे कुठल्याही स्वार्थाने न बडबडून जाता, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता मी माझी नोकरी इमाने नीतीमत्तेने पूर्ण करेल हे करणं म्हणजे सम्यक आहे.